नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वाती आर किचनमध्ये. तर आज मी घरातल्याच काही साहित्यांमधून तुम्हाला गव्हाच्या पिठाचा केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी आधी साहित्य दाखवते तुम्हाला काय काय घ्यायचं आहे ते. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी. मिल्क पावडर घ्यायची आहे अर्धी वाटी. 1 वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे, दळलेली साखर. अर्धी वाटी तेल. इथे आपल्याला सोडा घ्यायचा आहे, बेकिंग सोडा, आपला खायचा सोडा असतो तो. आणि इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे. इथे आपल्याला चॉकलेट इसेन्स घ्यायचा आहे आणि ही चेरी घेतलेली आहे. इथे तुम्ही काजू, बदाम ते सुद्धा ॲड करू शकतात, ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे हवे ते घेऊ शकता. आणि आपल्याला इथे घ्यायचं आहे मेजरमेंटसाठी असे 2 चमचे तुमच्याकडे असतीलच. तर आपल्याला मोठा चमचा नको आहे, इथे छोट्या साईजचा चमचा घ्यायचा आहे. तर हा आपण साईडला ठेवून देऊया. त्यानंतर इथे मी दूध पण घेतलेलं आहे, ते थोडं थंड करायला ठेवलेलं आहे मी सध्या. आणि आपल्याला ह्याच वाटीच्या मेजरमेंटने आज केक बनवायचा आहे. चला तर मग मी दाखवते तुम्हाला. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला मीठ ब्राऊन रंगाचं दिसत असेल, पण मी हे आधी 2-3 वेळा यूज केलेलं आहे. हे मीठ यूज केल्यानंतर तुम्ही टाकून नाही द्यायचं आहे, ते स्टोअर करून ठेवू शकता. पुन्हा आपल्याला ह्याच रेसिपीला वापरायचं असेल तर आपण वापरू शकतो. तर इथे आपली कढई गरम होईपर्यंत आपण याला झाकून ठेवायचं आहे. गरम होईपर्यंत आपण केकचं बॅटर कसं करायचं आहे ते बघून घेऊया. तर इथे गव्हाचं पीठ बघा आपल्याला कसं मापायचं आहे. वाटीमध्ये पीठ घ्यायचं आहे आणि असं आपल्याला हाताने त्याच्यावरचं एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढून आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने ही आपली 1 वाटी झाली. तर आपण इथे चाळणीमध्ये टाकूया. आणि इथे अर्धी वाटी असं मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ह्याच चमच्याचा वापर करायचा आहे, छोट्या. इथे मी बेकिंग पावडर घेत आहे. 1 चमचाला थोडीशी कमी एवढी आपल्याला बेकिंग पावडर ह्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर इथे बेकिंग सोडा आपल्या घरामध्ये असतोच, बेकिंग सोडा. तो देखील इथे अर्धा चमचाला, 1 चमचाला थोडासा कमी इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. थोडंसं कमी करते. आणि आता आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे. इथे मी गव्हाचं पीठ आपलं गाळून घेतलेलं आहे छान आणि त्याला हाताने असं सगळं मिक्स करायचं आहे, म्हणजे बेकिंग पावडर सोडा आपल्या गव्हाच्या पिठामध्ये छान मिक्स होईल. तर आता आपण हे साईडला ठेवूया. आणि आता आपल्याला इथे एका बाउलमध्ये मी साखर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे, ती देखील आपण याच्यामध्ये टाकूया. त्यानंतर इथे अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे, ते पण आपल्याला ह्यात टाकायचं आहे. त्यानंतर इथे दूध घ्यायचं आहे 1.5 वाटी. हे बघा 1 वाटी घेतलेली आहे आणि ही अर्धी वाटी. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चॉकलेट इसेन्स ॲड करायचा आहे. चॉकलेट इसेन्स इथे आपल्याला एक थोडंसं अर्धा चमच्यासारखं ॲड करा तुम्ही. आणि आता आपल्याला इथे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान अशा पद्धतीने.
याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे, त्यामुळे हे छान असं मिक्स करून घ्या. एकदम सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे, लहान मुलांना आवडणारी. त्यामुळे तुम्ही नक्की लहान मुलांना, तुमच्या घरात मुलं असतील लहान, तर बनवून द्या त्यांना. आता आपल्याला ह्यामध्ये गव्हाचं पीठ जे आपण घेतलेलं आहे सोडा आणि बेकिंग पावडर टाकून, ते आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला ॲड करायचं आहे. आधी हे सगळं आपण मिक्स करूया, मग दुसरं पीठ त्यामध्ये टाकू. याच पद्धतीने तुम्ही वाटीच्या मेजरमेंटने मी दाखवल्याप्रमाणे कराल तर तुमचा केक अगदी असाच होईल, म्हणजे बिघडणार नाही, अगदी परफेक्ट होईल. तर बघा, इथे आता आपण हे पीठ राहिलेलं आहे आपलं, ते टाकून घेऊया सगळं. आता पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला तुम्ही जेवढं फेटाल तेवढं चांगलं केक आपला छान स्पंजी होईल. त्यामुळे तुम्ही फेटण्यासाठी तुम्हाला थोडीशी 5-10 मिनटं मेहनत घ्यायला लागेल. आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. तर हे मी अजून 5 ते 10 मिनटं फेटून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर हे बघा, मी इथे 5-10 मिनटं छान फेटून घेतलेलं आहे. एकही गाठ त्याच्यामध्ये राहिलेली नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपलं हे फेटून झालेलं आहे. तर इकडे आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्याला आपण आधी तेल लावून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजूनी याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ह्याला हे करायचं, लावून घ्यायचं आहे आतमध्ये. तुमच्याकडे बटर पेपर असला तर तो तुम्ही लावू शकता, पण गव्हाचं पीठ लावलेलं आहे मी इथे. आपल्याला घरच्याच साहित्यामधून बनवायचं आहे, त्यामुळे आपण बाहेरचं काही जास्त वापर नाही करणार आहे. इथे फक्त मिल्क पावडर तुम्हाला तेवढी लागणार आहे, बाकी सगळं घरचंच आपलं आहे, ॲवेलेबल असतंच घरामध्ये सगळ्यांच्या. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने चारी बाजूने आपल्याला गव्हाचं पीठ लावून याला हे करून घ्यायचं आहे. आता आपण हे जे आपलं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी आतमध्ये चेरी टाकायची आहे. ती चेरी टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता हे बॅटर सगळं ह्या डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आता इथे आपलं बॅटर असं छान याच्यामध्ये हे केलेलं आहे, तो आपल्याला थोडंसं असं डॅब करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातली एअर सगळी बाहेर निघेल. हे बघा, इथे बघू शकता बबल्स दिसताय आलेले, म्हणजे त्यातली एअर निघते बाहेर. आता आपल्याला ह्यामध्ये वरतून डेकोरेट करायचं आहे चेरी आणि काजू. तुम्ही वरतून ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, काजू, बदाम, पिस्ता, तुम्हाला जे काय टाकायचं असेल ते. आता मी इथे हे काजू थोडेसे डेकोरेशनसाठी लावते वरतून. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळं काजू याच्यावरती लावून घ्यायचे आहे.
आणि आता आपल्याला ह्याला बेक करायला ठेवायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती चेरी आणि काजूचं डेकोरेट करून घ्यायचं आहे. आता इकडे आपल्याला कढईमध्ये केक बेक करायला ठेवायचा आहे. आपली कढई देखील इथे छान गरम झालेली आहे आणि त्याच्या आतमध्ये मी एक स्टँड म्हणून डिश ठेवलेली आहे. तुमच्याकडे जे स्टँड असतं ते ठेवलं तरी चालेल. मी इथे डिश ठेवलेली आहे. आता आपण ह्यामध्ये हा केक ठेवून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये बेक करायला ठेवायचं आहे कढईमध्ये. आता आपण वरतून झाकण ठेवूया. इथे आपण हे गरम आहे, हे ताट आपल्याला याच्या झाकून ठेवायचं आहे. आपल्याला इथे बेक करण्यासाठी एक 10 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे. त्यानंतर 20 ते 25 मिनटं एकदम स्लो आणि कमी गॅसवर आपल्याला बेक करायचा आहे. असं आपल्याला हा 25 ते 30 मिनटं आपल्याला लागणार आहे केक बेक होण्यासाठी. तर इथे 30 मिनिट झालेले आहे. आपण उघडून बघूया आपला केक बेक झाला आहे की नाही ते. झालेला आहे आपला केक. आपण एकदा चेक करूया आतमध्ये पण झालेला आहे की नाही ते. आपल्याला अशी टूथपिक आतमध्ये घालून बघायची आहे. टूथपिक अगदी क्लीन निघाली की समजायचं आपला केक झालेला आहे. बघा, टूथपिकला अजिबात चिटकलेलं नाही आहे आपलं बॅटर. पुन्हा एकदा घालून बघते मी. हे बघा, आता आतमध्ये बघू एकदा मधल्या भागात. हे बघा, झालेला आहे आपला केक. आता आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला तो केक भांड्यातून काढून घ्यायचा आहे. तर मी याला थोडा वेळ थंड होऊ देते, मग दाखवते तुम्हाला. तर बघा, इथे थंड झालेला आहे आपला केक. आता मी ताटामध्ये काढून घेते. तर आपल्याला ताटामध्ये काढण्यासाठी असं डब्यावरती ताट ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डब्बा उलटा करायचा आहे अशा पद्धतीने. असं थोडंसं वरतून थपथपावून घ्यायचं आणि इथे आपला केक बघा, अशा पद्धतीने याला आपण आता असं उलट करून घेऊया. तर बघा किती छान झालेला आहे आपला केक. अगदी स्पंजी झालेला आहे आणि छान फुगलेला पण आहे. तर मी आधी तुम्हाला कापून दाखवते. तर आता आपण इथे केक कट करूया. हे बघा, अशा पद्धतीने आपला छान स्पंजी केक झालेला आहे. बघा किती छान एकदम स्पंजी आहे, एकदम सॉफ्ट आणि छान मस्त झालेला आहे. तुम्ही देखील बनवून बघा हा केक. अशाच मेजरमेंटनी जर बनवला ना तर अगदी परफेक्ट होणार आहे तुमचा केक. बघा किती स्पंजी झालेला आहे. मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्या समोर येतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.